नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणासच घेऊन आलेलो आहे आपले मल्टीप्लायरचे शेतकरी यांच्या शेतामध्ये. बघू शकता तुम्ही, कांद्याला यांनी मल्टीप्लायरचा वापर केला होता फवारणीमधून आणि ड्रिपमधून. तर हे अशा प्रकारचे माशा याच्यावरती तयार झालेले आहे. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. भिकाजी लक्ष्मण सोडकर. आणि पूर्ण पत्ता सांगा. पूर्ण पत्ता मुक्काम कोनड, पोस्ट दिलगाव गोबे. पण मी या ठिकाणी शेती केलेली भावाची. तर या प्लॉटमध्ये मल्टीप्लायर वापरण्याच्या अगोदर प्लॉटची कंडिशन कशी होती? मला तर वाटलं होतं की आता आपला हा कांदा पूर्ण जातोय, म्हणजे 90% पूर्ण बुरशी लागलेली होती खाली, त्यात लाल किडी होती आणि कांदे पिवळे पडले होते. कांदे पिवळे पडले होते, मुळी सडली होती. बरोबर. आणि वरचं पिन लगे अर्धा लाख भाग भाजत चालला होता. हा भाजत पिवळा चालला होता, करपा. करपा. तर मग आता हे सोडल्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवला? हे सोडल्यामुळं तर आता माझ्या तर म्हणण्यानं 90% पूर्ण काळा कांदा झालाय. काळो खाप झाला, हा. म्हणजे काळोखी आली. हो. आता बघू शकता, हे जे कांदा आहे याच्यावर असं आपण जर हे केलं तर याच्यावर पावडर सुद्धा दिसत आहे. आणि हा जो स्टंप आहे, स्टंप सुद्धा जाडा होत आहे. आणि प्लॉटवर अशी पूर्ण काळोखी आलेली आहे. पूर्ण प्लॉट हा यांचा पिवळा पडलेला आहे. तर बघू शकता, आपण पूर्ण प्लॉटवर हा व्हिडिओ शूट करू. छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करत आहे. तर आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मल्टीप्लायर वापरण्याबद्दल? या इतर शेतकऱ्यांना मी सांगणार आहे की प्रायव्हेट दुकानात गेल्यापेक्षा या कंपनीचं जर आणलं तर कमी पैशात जास्त उत्पन्न वाढन. हे मी दोनदा दुसऱ्याची फवारणी केली, 2100ची. हां, तर मी वाढत गेलो, गेले, कमी नाही झालो. कमी नाही होत गेले. म्हणजे त्यात गेले मग 15 दिवस, म्हणजे कांदा भोर झाला पूर्ण. बरोबर आहे. 8-8 दिवसाचे मग 15 दिवस गेले. मग इथं शेजारी आमचे भाऊच फवारणी करायचं, मीच करायचं. हां, सुरडकर मेजर. हां, बरोबर आहे. मग मी त्यांना विचार, भाऊ हे दुकानाचं आहे का प्रायव्हेट आहे? ते नाही म्हणे हे प्रायव्हेट आहे. म्हणलं मग तुम्ही कधी सांगता? बरोबर आहे. पण 3दा फवारण्या मीच केल्या, पण तुम्ही चौकशी तर करा की का रे तू याला काय करतो काय नाही. मग मॅच फोन लावला सरला. सर म्हणे बा व्यवस्थित होऊन जाईल, तुम्ही हे वापरा. बरोबर मग आहे. त्याने म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही दोनदा 2100 घालवले, हां, पण त्याचा फायदा नाही झाला, नाही वाढला, आणखी वाढला, नुकसान झाला उलट. नुकसान. आणि हे तुम्ही 1400 रुपयाचं घेतलं होतं, 1 किलो हे आणि 1 पावशेर आहे ना? 2. हां, बरोबर. तर अशा पद्धतीनं हा तुमचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. तर म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.